ज्या पक्षकाराला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात त्याची बाजू मांडली त्याचाच खटला लढला, त्याच व्यक्तीची वकिलाने कुऱ्हाडीने घाव घालून निर्गुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरामध्ये घडला। धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्याकांडामध्ये त्या वकिलाच्या मुलानेही त्याची साथ दिल्याचं समोर आलं। रविवारी मध्यरात्री हे हत्याकांड झालं असून जरीपटका पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली आहे। हरीश कराडे वय वर्ष 60 असे मृत इसमाचे नाव असून ॲडव्होकेट अश्विनी मधुकर वासनिक वय वर्ष 56 आणि आविष्कार अश्विन वासनिक वय वर्ष 23 अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक हरीश कराडे आणि ॲडव्होकेट अश्विन मधुकर वासनिक हे एकाच परिसरात राहायचे। त्यांची खूप पूर्वीपासून एकमेकांशी ओळख होती। मृतक हरीश कराडे हे वायुसेनेत कार्यरत होते, मात्र काही कालावधीपासून त्यांना वायुसेनेतून निलंबित करण्यात आलं होतं। या निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी हरीश कराडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती। तेव्हा ॲडव्होकेट अश्विन मधुकर वासनिक यांनीच कराडे यांची बाजू न्यायालयात मांडली होती। काही कालावधीनंतर हरीश कराडे यांचा निलंबनाचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आलं। तेव्हापासूनच हरीश कराडे आणि अश्विन वासनिक यांच्यात मैत्री झाली। दोघांचे कौटुंबिक संबंध होते। गेल्या 2 वर्षांपासून हरीश हे वायुसेनेत सेवानिवृत्त झाले होते। आरोपी वकील आणि हरीश कराडे हे पूर्वी एकाच परिसरात राहत होते, मात्र काही काळाने अश्विन वासनिक हे इंदोरात राहायला गेले। मात्र त्या दोघांनी एकत्र गप्पा मारण्याची, दारू पिण्याची सवय होती। घटनेच्या दिवशी रविवारी रात्री हरीश हे अश्विन वासनिक यांच्या घरी गेले। तेथे मध्यरात्रीपर्यंत त्यांनी दारू प्यायली। मात्र थोड्या वेळाने त्या दोघांमध्ये पैशांवरून भांडण झालं आणि बघता बघता तो वाद चांगलाच पेटला। या वादाचे रूपांतर शिवीगाळात झाले। त्यानंतर अश्विन आणि त्याचा मुलगा आविष्कार या दोघांनी मिळून हरीश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी कराडे यांची पत्नी सोनाली कराडे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली। त्यानंतर जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक मारुती जांगिलवाड यांनी गुन्हा दाखल करून अश्विन आणि त्यांचा मुलगा आविष्कार या दोघांनी अटक केली। पुढील तपास सुरू आहे।